अशोक खराचे शिक्षण क्षेत्रामध्ये जे आहे ते संबंध होते अशी अनेक वेळेला माहिती जी आहे ती आमच्यापर्यंत आलेली आहे। परंतु मला वाटते की SIT कडे तो तपास आहे। SIT कडे अधिक माहिती जी आहे, अनेक लिखित तक्रारी असतील किंवा पुराव्यासहित माहिती पोचलेली असेल आणि त्या संदर्भात जी आहे ती चौकशी त्यांचा ज्यांच्याशी संबंध असेल त्यांच्याबरोबर निश्चित होईल। नीलम गोरेंची SIT ने चौकशी केलीच पाहिजे। म्हणजे आता रुपाली चाकणकर संविधान पदावर होत्या म्हणून मग त्यांची चौकशी नाही करायची का? कारण आता त्यांचे फोटो समोर आले, त्यांचे काही दबाव आणलेले जे आहेत ते पुरावे समोर आले, त्यांच्याविषयी काही तक्रारी जेव्हा मीडियाने हे प्रकरण लावून धरलं, जनतेने जेव्हा हे सोशल मीडियावर प्रकरण लावून धरलं, तेव्हा जी आहे ती संविधान पदावर असलेल्या रुपाली चाकणकरांवर जी आहे ती राजीनाम्याची कारवाई केलेली असेल किंवा आता जो काही समन्स आलेला असेल, म्हणजे संविधानिक पद घ्यायचं आणि माझ्यावर कुणी काही कारवाई करायची नाही, माझ्यावर कुणी काही आरोप करायचे नाही, अशा भ्रमात जर काही महिला तिथं जर आमदार किंवा काही महिला नेत्या काम करत असतील तर आता त्यांनी ते विसरावं। मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलेले, मुख्यमंत्र्यांनी अशा ज्या कोणी आमदार असतील किंवा ज्या संविधानिक पदावर आहेत आणि ज्या चुकीचं काम करतायत त्यांच्यावर जे आहे ते सुमोटो ऍक्शन घेणं गरजेचं आहे। या सगळ्या प्रकरणात काही नामकरण आवारी नावाचं व्यक्तीचं नाव येतं। सुषमा अंधारे म्हणतात की दीपक केसरकरांच्या सोबत हा व्यक्ती कायम असतो आणि तो खराच्या देखील संपर्कात होता आणि या व्यक्तीने अनेक नेत्यांचे काळे पैसे पांढरे करून दिलेले आहेत असं सुषमा अंधारे आरोप करतात। आवारेंचे फोटो अनेक ठिकाणी आलेले आहेत आणि आपण टीव्हीवर सुद्धा बघतोय की बऱ्याच नेत्यांबरोबर काही अधिकाऱ्यांबरोबर आवारी जी व्यक्ती आहे ती तिथं होती। आता तो कुठला पदाधिकारी आहे, तो कुठल्या बँकेचा अध्यक्ष आहे हे मला माहीत नाही, परंतु ज्या अर्थी तो अनेक फोटोंमध्ये तिथं दिसतोय त्या अर्थी त्याचा संबंध हा अशोक खराशी जो आहे तो खूप जवळचा आहे। त्यामुळे आवारेंची जी चौकशी आहे ती SITची होणारच आहे। SIT बुधवार अशोक खराच्या जवळ सगळं तपास करते त्यावेळेस असं समोर येते की अनेक बड्या व्यक्तींचे त्यांनी नंबर जे आहेत ते डमी नावाने सेव्ह केलेले आहेत, त्यामुळे तपासात हा सगळा पोलिसांना तपास करण्यासाठी अडचण येते। नेमकी कुणाचं नाव आणि कुणाचं डमी नाव लिहिलं हे कळत नाही। बघा, अशोक खरात हा राजकीय व्यक्तींच्या संपर्कात होता। अनेक राजकीय नेते जे आहेत किंवा अनेक राजकीय महिला नेत्या त्याचा जो आहे तो स्वतःचं भविष्य जाणून घेण्यासाठी खरातला संपर्क करायच्या, परंतु असं समोर येतंय की अशोक खराच्या मोबाईलमध्ये राजकीय नेत्यांचे जे नंबर आहेत ते राजकीय नेत्यांच्या किंवा महिला नेत्यांच्या नावाने नाहीत, ते वेगळ्या नावाने आहेत आणि म्हणून मग कदाचित पोलीस यंत्रणेला ते शोधण्यासाठी त्रास होत असेल। परंतु जे आहे ते आता ट्रू कॉलर आहे किंवा अनेक वेगवेगळे नंबर त्याच्या मोबाईलमध्ये जे काही 4-5 हजारच्या वर नंबर असतील त्याची चौकशी होईल आणि मला वाटतं की अनेक म्हणजे 39हून अधिक आमदार, अनेक राजकीय नेते, अनेक राजकीय मंत्री, IPS अधिकारी, IAS अधिकारी जे आहेत यांचे जे नंबर आहेत ते त्याच्याकडे आहेत आणि त्यांचा त्याच्याशी काय संबंध आहे। बघा, अशोक खरातला कुणी एकदा भेटायला गेलं आणि त्याच्याकडून जर